परवा तेरवा ते मनोज जरांगे मराठा आरक्षणाचं परत एक आंदोलन उभं करत मुंबईत येत आहेत आणि सरकार अस्थिर करू, उलथवून टाकू अशा स्वरूपाची भाषा करत आहेत. सरकारचे सदस्य म्हणून कसं बघता? मनोज जरांगेंना मुंबईत यायला अडचण काहीच नाही. ते व्यक्तिशः त्यांच्या मित्रांसहित सहकाऱ्यांसहित ते जरूर येऊ शकतात. मुंबईत त्यांचं स्वागत आहे. मुंबईत मनोज जरांगेंना विरोध करण्याचा विषयच कुठे येतो. त्यांनी मागण्या मांडाव्यात, यालाही काय अडचण नाही. लोकशाहीच्या चौकटीमध्ये त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर त्यांनी आग्रही होणं यातही काही चूक नाही. मुद्दा एवढाच आहे की आपण सर्वांनीच, मी त्यांना म्हणतो असं नाही, भाषेच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. सरकार उलथवण्याचंही भाषण एक वेळ मी समजतो की बाबा हा भाषणातला मुद्दा असेल तर त्याच्याकडे आपण एवढं महत्त्व देण्याची गरज नाही. तो भाषणाचा मुद्दा असेल किंवा मागणी असेल, ठीक आहे, पण आपण करणाऱ्या मागण्या त्या पूर्ण होण्यासाठी आपली आक्रमकता आणि व्यावहारिकता याची जोड आणि सांगड असली पाहिजे.